दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे। मंत्री पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल झाले। गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळाचं दर्शन त्यांनी घेतलंय। धनंजय मुंडे देखील गोपीनाथ गडावरती दाखल झालेले आहेत। दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं दर्शन घेण्यासाठी आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर पोहोचले आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून घेऊयात। योगेश, आपण पाहतोय पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या इथे दर्शन घेण्यासाठी समाधीस्थळावरती दाखल झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे सुद्धा पोहोचलेत। काय अपडेट? नक्कीच आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे। यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावरती आज भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सांप्रदायिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे हे बहीण भाऊ समवेत आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळापाशी दाखल झालेले आहेत। त्यांचं ते दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात। विशेष पाहायला गेलं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दोघंही बहीण भाऊ म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आज हजर झालेले आहेत। पहिले तर विशेष पाहायला गेलं तर धनंजय मुंडे आज स्वतः तिथे भाषण देखील करणार आहेत। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे धनंजय मुंडे बॅकफुटवर गेले होते किंवा ते जाहीर कार्यक्रमामध्ये येत नव्हते, मात्र आज धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे स्वतः आज गोपीनाथ गडावरती जाऊन दर्शन घेतात। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण भाविक भक्त आणि त्याचबरोबर जे गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग आहे जे की त्यांचे चाहते आहेत ते देखील आज गोपीनाथ गडावरती दाखल झालेले आहेत। धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी योगेश। तर आपण पाहू शकतो या दरम्यान पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर पोहोचले आहेत। महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित आहेत। गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज या ठिकाणी गोपीनाथ गडावरती मोठा जनसागर लुटलाय।